सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, 2026च्या मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण राज्यामधील शाळेमध्ये SMCची नव्याने स्थापना करणे आहे. ही स्थापना करत असताना SMCची रचना कशी असेल, SMC मध्ये नेमके किती सदस्य घ्यायचे, हे जे काही नवीन बदल आहे, हे नवीन बदल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, 1ली ते 12वीच्या सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळेसाठी ही SMCची रचना करायची असून यापूर्वीची सर्व मार्गदर्शक तत्वे या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार रद्द करण्यात आलेली असून या नवीन बाबी कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओत समजून घेऊ. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया मित्रांनो की 2026च्या मार्गदर्शक तत्वानुसार नेमकं SMC मध्ये जी SMCची रचना आहे ती रचना नेमकी कशी असावी. तर बघा मित्रांनो, इथे शाळा व्यवस्थापन समिती लोकसहभाग वाढवण्यासाठी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे की खूप गरजेची आहे, शाळेचं कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी गरजेची आहे. आणि इथं काय म्हटलेलं आहे बघा पुढं, राष्ट्रीय म्हणजे सर्व शिक्षा अभियान आणि म्हणजे आताचं समग्र शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान इत्यादी मधील पूर्व मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीबाबत खालील मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येत आहे. म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होणे म्हणून मी सरळ याच्या मुद्द्यावर आलेलो आहे की नवीन तत्वे विचारात घेण्यात येत आहे. ही मार्गदर्शक तत्वे पूर्वीची सर्व मार्गदर्शक तत्वे आणि सूचना अधिक्रमित करून लागू करण्यात येत आहे. म्हणजे यापूर्वीचे सर्व मार्गदर्शक तत्वे सर्व सूचना रद्द करण्यात येत आहे, असा सरळ सरळ याचा अर्थ आहे. आणि ही जी मार्गदर्शक तत्वे दिलेली याची अंमलबजावणी करण्यात यावी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आता काय म्हटलं याच्यात बघू आपण. हे मार्गदर्शक तत्वे राज्य, केंद्र आणि प्रादेशिक याच्यासाठी म्हणजे कंपल्सरी आहेत. आणि पुढं काय म्हटलंय बघा, प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून 1 वर्षाच्या आत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करावी. हे प्रत्येक शाळेला महाराष्ट्रातलं कर्तव्य आहे, 1ली ते 12वीच्या शाळा असलेल्या. त्यानंतर काय म्हटलंय बघा, कोणत्या शाळेसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अशी शिफारस करण्यात येते की त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे की त्यांनी शाळा व्यवस्थापन विकास समितीऐवजी SMDC माध्यमिक शाळासह 1ली ते 12वी प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करावी. म्हणजे माध्यमिक शाळेला जी SMDC असावी ती देखील यापुढे रद्द करण्यात येत आहे. यापुढे 1ली ते 12वीच्या सगळ्या शाळांसाठी शाळा व्यवस्थापन समितीच असेल, माध्यमिक शाळेला SMDC नसेल. मित्रांनो, यामध्ये अधिकारी विद्यार्थ्यांचे या समितीमध्ये अधिकारी विद्यार्थ्यांचे पालक, पालनकर्त्या, स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी, शिक्षण तज्ज्ञ, विषय तज्ज्ञ, शाळेचे माजी विद्यार्थी आणि वंचित घटकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असावा. यामध्ये शिक्षण विभागातले अधिकारी देखील असावेत, पालक देखील असावेत, स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी असावे, शिक्षण तज्ज्ञ, विषय तज्ज्ञ, शाळेचे माजी विद्यार्थी आणि वंचित घटकाचे प्रतिनिधी असावे. समितीतील सदस्यांची संख्या मुलांच्या पटसंख्येवर आधारित असावी. 100 विद्यार्थ्यांपर्यंत 12 ते 15 सदस्य असावे. त्यानंतर 100 ते 500 विद्यार्थी 15 ते 20 सदस्य असावे. 500 पेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर 20 ते 25 सदस्य शाळा व्यवस्थापन समितीमध्ये असावे. काय म्हटलंय बघा निकष, SMC सदस्यांच्या निवडीचे निकष. शाळा व्यवस्थापन समिती SMC एकूण सदस्यापैकी 75% सदस्य मुलांच्या पालकांमधून किंवा पालनकर्त्यामधून असतील. म्हणजे समजा उदाहरणार्थ 12 सदस्याची तुम्ही जर SMC स्थापन करत असाल, तुमची विद्यार्थी संख्या असं गृहीत धरा 62 आहे, 63 आहे किंवा अगदी 92-93 आहे, तरी 12 ते 15 करायची, तुम्हाला 12 सदस्याची निवड करायची SMC मध्ये, तर 75% म्हणजे किमान 9% हे तुम्हाला पालक घ्यावे लागतील. 9%. आणि नंतर राहिलेले सदस्यापैकी उर्वरित 25% सदस्य राहिले, त्यामध्ये खालील 3 प्रकारचे सदस्य घ्यायचे. आता तुम्ही 12ची करायला लागले म्हणजे प्रत्येक याच्यातला खालचा एकच येईल. स्थानिक प्राधिकरणांनी म्हणजे आपली तुमची ग्रामपंचायत असेल किंवा तुमचे नगरपंचायत असेल तर तिथले एक निवडून आलेले त्यांना आपण पत्र द्यायचं आणि पत्र देऊन त्यांच्याकडून एक सदस्य घ्यायचा आपल्या SMC साठी. शाळेतील शिक्षकांनी निश्चित केलेले शाळेतील शिक्षकामधील 1 सदस्य म्हणजे 1/3 सदस्य. त्यानंतर उर्वरित 1/3 सदस्य हे स्थानिक शिक्षण तज्ज्ञ,
विषय तज्ज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ विद्यार्थी, शाळेचे माजी विद्यार्थी आणि शाळेच्या शेजारील भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, अधिकृत सामाजिक आरोग्यकर्त्या आणि सहाय्यक परिचारिका, प्रसविका आणि अशा इतर आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यांमधून निवडले जातील. या सदस्यांची निवड समितीच्या पालक प्रतिनिधीद्वारे केली जाईल. मित्रांनो, या पद्धतीनं इथं 3 सदस्य म्हणजे समजा 12ची बॉडी करताय तर 9 सदस्य पालकातून, 3 सदस्य या 3 सदस्यामधून. त्यापेक्षा जास्त करताय तर इथली सदस्य संख्या खालची वाढू शकते आणि वरची तर वाढणारच. ओके. आता रचना कशी असेल बघा. प्रत्येक SMC मध्ये खालील सदस्यांचा समावेश असेल. पालक पालनकर्त्यामधून निवडून आलेले सदस्य हे अध्यक्ष असतील. पालक पालनकर्त्यामधून निवडून आलेले सदस्यच उपाध्यक्ष असतील. म्हणजे दुसरे जे 3 घेणारे तुम्ही त्यांना उपाध्यक्ष पण होता येणार नाही. अध्यक्ष पालकातून, उपाध्यक्ष पालकातून. शाळेत शिकणाऱ्या सर्व इयत्तांमधील मुलांचे पालक हे सदस्य असतील. स्थानिक प्राधिकरणाने निवडून दिलेले सदस्य हे सदस्य असतील. शाळेतील शिक्षक देखील सदस्य असतील. स्थानिक शिक्षण तज्ज्ञ, विषय तज्ज्ञ हे देखील सदस्य असतील. आणि प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक जरी असले तरी ते त्या समितीचे सदस्य सचिव असतील, असं यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणून या पद्धतीनं आपल्याला शाळेची SMCची नवीन रचना करायची. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.